आज आपल्या संभोगेमध्ये कोळपुटे मसवड पंचायत समिती गणाचा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित होता। हा मेळावा आयोजित होताना मगाचपासून अनेकांनी आपली मतं व्यक्त केली। आज जशी जोरात बॅटिंग झालेली आहे माझं भाषण आता ऐकायसारखी मानसिकता कोणाची राहिली का नाही माहित, पण आता मला खात्री आहे की मी नसलो तरी माझ्या अनुपस्थितीत बॅटिंग करणारी चांगली माणसं आता स्टेजवर तयार झालेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंबहुना मगाशी या गावच्या माजी सरपंचाने मगाशी बोलताना सांगितलं की 7-8 वर्षापूर्वी मी गावात आलो होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो, विधानसभेची निवडणूक लढवायची म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आलो। तेव्हा गावाची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच आपल्या माहिती आहे। मुख्य रस्त्यापासून गावात यायचं होतं, रस्त्याची मोठी अडचण होती। गावात आल्यावर अंतर्गत रस्त्याचे प्रचंड मोठे प्रश्न होते की आज जाताना पावसानं वाहिलेल्या रस्त्यावर वाहिलेल्या चोळी पडलेल्या आपण सगळेजण बघत होतो। आपण ज्या इथं मैदानात बसलाय तिथं आज पेव्हिंगवर बसलाय, इथं कशा पद्धतीचं ग्राउंड होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। इथं महिला भगिनी आपण आहेत, आपल्याला माहिती आहे इथं बसता येत होतं का, किंवा तुम्ही महिला भगिनी आमच्या बसल्या त्याच्या पाठीमागे जे हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिराची अवस्था काय होती आमच्या आजीबाईला माहिती आहे। काय मंदिराची अवस्था होती, कशा पद्धतीचं मंदिर इथं होतं। तेव्हा ग्रामस्थांनी आल्या माझ्याकडून भावना व्यक्त केल्या की भाऊ बाकी काय राहू द्या, पण आमच्या सगळ्यांचं दैवत असणारं हनुमंताचं हे मंदिर आहे, त्या मंदिराला किमान मंदिर पण राहावं अशा पद्धतीचा एक चांगला मंडप इथं मंदिर व्हावं आणि त्यासाठी आपण निधी द्यावा अशा पद्धतीची भावना आपण सगळ्यांनी व्यक्त केली। असे अनेक प्रश्न गावागावात आपल्या लोकांचे होते। हा फक्त संभुकेरचा विषय मी सांगतो, पण संभुकेरच्या पलीकडे जाऊन अगदी भागातल्या प्रत्येक गावाची अवस्था तीच होती। आज आपण एका गावामध्ये मी बघितलं मगाशी गावातल्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे यादी दिली आणि मला वाटतं माजी सरपंचांनी गावातल्या कामांची यादी सांगितली। मारुतीचा मंदिर सभामंडपाचं 7 लाखाचं काम असेल, मागासवर्गीय आमच्या समाज बांधवांचं 5 लाखाचं सभामंडपाचं काम असेल, गावातले एकावेळी भाऊ आपण पाठीमागचं आपलं सरकार असताना एकावेळी 90 गावातल्या अंतर्गत रस्त्याची कामं हातात घेतली होती आणि महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण होतं की एका तालुक्यात 90 गावातले अंतर्गत रस्ते एकावेळी आपण काम केलं होतं। याही गावात त्याचे 10 लाखाचे रस्ते अंतर्गत रस्ते झाले, तर आपण बघतोय गावातलं कॉन्क्रिटीकरण आपण अनुभवतोय बघतोय, त्या रस्त्याची कामं झाली ती। गावात अंगणवाडीची इमारत नव्हती, आता समोर बघतोय जवळजवळ 6 लाखाची अंगणवाडीची इमारत तयार झाली। स्मशानभूमी गावाला नव्हती, मला हे कळत नाही, गावाला रस्ता नव्हता हे ठीक आहे, गावात मारुतीला सभामंडप पण नव्हता हेही ठीक आहे, गावात अंतर्गत रस्ते नव्हते हाही विषय ठीक आहे, पण गावात जाताना लागणारी स्मशानभूमी सुद्धा गावागावात नव्हती। ना जन्माला आलं तर दवाखान्याची सोय, ना रस्त्याची सोय, ना मारताना स्मशानभूमीची सोय। म्हणजे जन्माला यायचं ते पण अडचणीत यायचं आणि मारताना मारायचं ते पण कुठं जातील याची शाश्वती आहे, अशा ठिकाणी जायचं। म्हणजे भयानक परिस्थिती आपल्या सगळ्या गावागावामध्ये होती। तेव्हा आपण बघितलं स्मशानभूमीचं काम आपण गावात केलं। सगळ्यात महत्वाचं काम असं गावोगावी आज आपण बघतोय, वॉटर कपची स्पर्धा आपल्याकडे होते, जलयुक्त शिवारचं काम आपल्याकडे होतं। त्या जलयुक्त शिवारची सुरुवात वास्तविक पाहता पाठीमागच्या 5-6 वर्षापूर्वी झाली। आदरणीय पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते,
आणि त्यावेळी आपण साखळी सिमेंट बंदराची कामं आपण हातात घेतली आणि त्या साखळी सिमेंट बंदराच्या कामातनं जो रिझल्ट आपण बघितला की पावसाचं पडणारं पाणी या मातीत अडवायचं काम आपण केलं, त्याच्यातनं जो रिझल्ट आला त्या रिझल्ट मधनं आपण बघितलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा प्रोजेक्ट राबवला आणि जलयुक्त शिवारच्या कामाला खऱ्या अर्थानं गती आहे. मग पुन्हा पाझर तलाव होते, त्या पाझर तलावाची दुरुस्ती झाली पाहिजे. सोलापूर पद्धतीचे बंधारे नदी होते, त्या बंधाऱ्याची दुरुस्ती झाली पाहिजे. डोंगराच्या बाट्यापासून पायथ्यापर्यंत पाणी हलवलं पाहिजे. या कल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर त्यावेळी आपण आणल्या. त्यातून जलयुक्त शिवार योजनेची निर्मिती झाली आणि त्यातून वॉटर कपची स्पर्धा आपण सगळेजण अनुभवतो. ही स्पर्धा मोठ्या ताकदीने राबवतो. आज गावामध्ये आपण जवळ 5-6 बंधारे केले. नवीन एक बंधारा आपण धोत्रे मळ्यातला आपण बंधारा 10 लाख रुपयाचा तो नवीन बंधारा आपण आता मंजूर केलाय. झाला पूर्ण झाला. त्या बंधाऱ्याचं काम कंप्लीट झालं. आज आपण बघितलं गावात आलो तर गावाची शान काय असते. आपण घरी गेलो आपल्या घराची शान घराची चौकट असते. घर आपलं. तुझ्या घरात बँकेत किती बॅलन्स आहे, तुझ्याकडे किती सोनं नाणं आहे, तुझ्याकडे काय आहे हे कोण बघतं का? घराची का अंगण सांगतं. आपल्या घराकडे माणूस बघतो आणि मग म्हणतं हे घरात पोरगी द्यायची का नाही द्यायची. खरं आहे ना? आपल्या घराला बघितलं की पुढचा माणूस ठरवतो ह्याच्या घरात पोरगी द्यावी का नाही द्यावी. आता एवढं मोठं गाव, त्या गावाची ग्रामपंचायत कुठं आहे? कुठं आहे ग्रामपंचायत? बघा त्या ग्रामपंचायतीला कार्यालय नाही. तुझ्याकडे बघितल्या वाटलं पाहिजे की ही गाव संमुखेडची ग्रामपंचायत आहे. वाटली पाहिजे का नाही? गावागावात साधी ग्रामपंचायत कार्यालय कधी बांधता आलं नाही. याच गावचा विषय नाही, प्रत्येक गावातली परिस्थिती ती आहे. त्यामुळे मी आता खात्रीने सांगतो की आता भाऊ शेवटचा हात आपण फिरवतोय. संमुखेड सारखं एखादं दुसरं गाव या तालुक्यातलं ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा राहिले. नाहीतर गेल्या 5-7 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक गावाला ताकदीनं मोठीच्या मोठी ग्रामपंचायतीची इमारत दिली आणि आज गावाला शोभेल अशी याही ठिकाणी आपण 12 लाख रुपयाची ग्रामपंचायतीची इमारत बांधतोय आणि आमच्या गौरव मॅडम त्या इमारतीमध्ये बसतील. किती वर्ष राहिले जातात? एका मजबूत इमारत. गौरव मॅडम आता कदाचित आमची याची एखादी भगिनी बसेल किंवा ह्याच एखादा आमचा पुरुष एखादा बसेल त्या ठिकाणी बसेल. 12 लाखाच्या आपण ग्रामपंचायतीचे कार्यालय बनले. हा गण हा फक्त संमुखेडचा विषय नाही, तर अख्ख्या गणातल्या, अख्ख्या तालुक्यातल्या, अख्ख्या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या गावाची परिस्थिती होती. एक प्राथमिक स्वरूपात मी कामं सांगितली. ही ताकदीने आपण कामं करायचा प्रयत्न केला आणि ही कामं करत असताना मला आठवतं भाऊ, जेव्हा मी पहिल्यांदा या गावात आलो, जेव्हा पहिल्यांदा मी तालुक्यात विधानसभेचा उमेदवार म्हणून आलो, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर तुम्हाला सगळ्यांना माझं भाषण आठवत असेल. आठवत आहे ना? मला वाटतं अनेक लोक माझं भाषण सहज बोलतात की मला माझ्या तालुक्यातलं कॅनल वाहताना मला बघायचं. या घाटाच्या पलीकडे गेला तर कारखाना आहे, त्या घाटाच्या पलीकडे गेला तर कॅनल आहे, त्या घाटाच्या पलीकडे गेला तर कॅनल आहे. त्या घाटात म्हणजे तालुक्याच्या 4ही बाजूला घाट आहे आणि घाटात खाली उतरलं की कॅनल बी दिसतो आणि कारखाना पण दिसतो. मला माझ्या तालुक्यातलं कॅनल वाहताना मला बघायचं आहे. मला माझ्या तालुक्यात ऊसाची शेती झालेली बघायचं आहे. मला माझ्या तालुक्यात कारखान्याचं धुरालं पेटलेलं बघायचं आहे. आणि म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या, म्हणून मला तुम्ही आमदार करा. ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर आणि भूमिका घेऊन मी गेल्या 7-8 वर्षापासून काम करतोय. फक्त भूमिका घेतली नाही तर ती भूमिका प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, लोकांच्या पर्यंत कॅनलचं पाणी आणण्यासाठी, लोकांची ऊसाची शेती होण्यासाठी, या तालुक्यात कारखानदारी उभी राहण्यासाठी मनापासूनचे प्रयत्न केले. ताकदीनं आपण सगळ्यांच्या आशीर्वादानं ताकदीनं प्रयत्न केले आणि आपण सगळेजण आज बघतो. आज का आमचा उत्तर भाग पाणी मागतो? काय या भागातल्या संमुखेडच्या लोकांना वाटतं आम्हाला कॅनलचं पाणी आलं पाहिजे का? आमच्या धुळ्याच्या माणसाला वाटतं आमच्याकडे कॅनलचं पाणी आलं पाहिजे का? भालवडीचा माणूस म्हणतो की आमच्या गावात पाणी आलं पाहिजे, ते कॅनल चाललं पाहिजे. हे का म्हणतो? आता त्याला त्याच्या आमदारावर विश्वास आहे की हा आमदार आमच्या भागात कॅनलचं पाणी आणू शकतो. हा विश्वास या लोकांच्या मध्ये निर्माण झाला. म्हणून हे लोक मागतात. लोक कुणाकडे मागतील? बावळीच्या झाडाला कोण दगड मारतं का? दगड मारतं तर आंब्याच्या झाडाला दगड मारतं. म्हणून आता ह्या लोकांना वाटतं की हा माणूस या भागामध्ये पाणी आणू शकतो. म्हणून
आता ही माणसं पाणी मागायला लागली. कधी स्वप्नात कल्पना केली नव्हती की आमच्या भागात कॅनलचं पाणी येईल. कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की या तालुक्यात ऊसाची शेती होईल. कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की या भागात कारखाना उभा राहील आणि या कारखान्याला तालुक्याच्या बाहेरनं एक ऊसाचं कांदा आणायला लागत नाही, एवढा ऊस आज तालुक्यामध्ये आज उपलब्ध आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांच्या भावना आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे ही भूमिका घेऊन आपण पुढे जातो. आज हा मेळावा आपण कशासाठी घेतला याच्याही मागे कारण आहे. आज मेळाव्यासाठी आपण बघितलं एम के भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे बिजवडीचे बापू या ठिकाणी उपस्थित आहेत, बंडू धट, या सगळ्यांची नावं वास्तविक आता घेतली पाहिजे. मगाशी आमच्या शशीभाऊंनी जोरात भाषण केलं. शशीभाऊ उपस्थित आहेत, दादासाहेब काळे आपले युवक काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, काकासाहेब माने त्यांचे सगळे सहकारी, या प्रत्येक गावात आमचे बापूसाहेब बाग त्यांचे सगळे सहकारी, भरपूर ते काकासाहेब माने त्यांचे सगळे सहकारी, समाजाला आमचे माग आहेत. रागाने बघतोय प्रेमाने बघतोय. आमचे दुर्देवचे सरपंच आहेत जया पाय त्यांचे सगळे सहकारी आहेत त्या ठिकाणी. रामभाऊ कोलकर आहेत, आमचे पोपटराव मासा आहेत, आमचे दत्ता सरांनी मगाशी भाषण केलं, आमचा अंकुश पाटील वगैरे सगळी टीम ताकदीने उभी आहे. आमचा प्रत्येक गावातला कार्यकर्ता आहे, घरातल्या प्रत्येक गावातला कार्यकर्ता या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आले. कारखेड पासून अगदी मला वाटते विजवापर्यंतची सगळी पर्यंती खडकी सतीश ही सगळीच माणसं या ठिकाणी बाळासाहेब आहेत, ही सगळी माणसं ताकदीने या ठिकाणी उभे. बापू सांगितलं की बापू त्यांचे सगळे सहकार, बापूचं नाव नाही घेतलं तर बापू मला काय करेल. तेव्हा बापू ह्या स्टेजवरचाच विषय नाही, इथं पुढं बसलेली माणसं तेवढ्याच ताकदीची शक्तीची तोळामालाची माणसं आहे. तेवढ्याची स्टेजवर बसलेल्यापेक्षाही ताकदीने काम करणारी माणसं माझी पुढे आहेत. आमच्या अजून इथं बसले औरंगाबाद ही सगळी माणसं एवढ्या ताकदीनं मला मनापासूनच अभिमान आज या ठिकाणी आहे की मला आठवतं पहिल्या दिवशी मगाशी बोलताना सांगितलं कोणतरी की पहिल्या दिवशी स्टेजवर बसायचं कुणी, बसलं तर बोलायचं कुणी आणि बोललं तर ऐकायचं कुणी, हा विषय होता. मी जेव्हा मोठं भाषण करायचो तेव्हा म्हणायचे लोक आता 40 वर्ष खोटं बोलत आला, हे नवीन गडी आलाय तर खोटं बोलायला. जे येईल ते म्हणतो पाणी देतो, जे येईल ते म्हणतो पाणी देतो, आता नवीन हे गडी आलाय. काही दिवस ना चलन गायब होईल, पुन्हा जाईल, अशा पद्धतीची परिस्थिती त्यावेळी होती. तेव्हा आपण तरी सुद्धा आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला, ताकदीनं शक्तीनं माझ्या पाठीशी उभं राहायची आपण भूमिका घेतली आणि त्यातून आपण सगळेजण बघतोय की आज ही परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आज गावागावामध्ये पाणी आणि कॅनलचं पाणी मागणारी माणसं या तालुक्यात आपण सगळेजण बघतोय. त्याचं कारणच हे आहे की आता विश्वास पटलाय लोकांना की आता पाणी येऊ शकतं, पाणी कोणतरी आणू शकतं, हा विश्वास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण आपण बघितलं की या ठिकाणी ही सगळी लोक बोलत असताना आज गणाचा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश काय, गेल्या 8-9 वर्षापासून आपण ताकदीने काम करतो. ज्या ज्या गावात ज्या ज्या मागण्या लोकांच्या होत्या त्या मागण्या पूर्ण करायचा आपण प्रयत्न करतोय ताकदीने. काकासाहेब आपण आपल्या गावाचा हिशोब घेतला, किती कोटीची कामं गावात झाली. काकासाहेबांनी जो शब्द तोंडात काढला ते काम पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न केला. आपण ज्या गावातल्या ज्या समाजाने जे काम मागितलं ते पूर्णत्वाला नेलं. जी हिंगणीची परिस्थिती आहे ती दुर्दैवच्या लोकांनी आमच्या जे काम सांगितलं, जे काम मागितलं, ज्या कामात समाजाचं काम सांगितलं ते प्रत्येक काम पूर्ण करायचा प्रयत्न आपण केला. एका दुसरं काम राहिलं असलं तर निवडणुकीच्या आधी आत्ताच सांगायचं, निवडणुकीत परत बोलायचं नाही, हे सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम. जे काय मी शब्द दिला होता, जे काय मी बोललो होतो, जे काय करतो म्हणलं होतं ते मला सांगा भाऊ अजून झालं नाही, ते करायला अजून माझ्याकडे 1 वर्ष आहे. ते 1 वर्षात मी ते काम पूर्ण करीन. पण 1 वर्षात मी ते काम पूर्ण केल्यावर 19च्या निवडणुकीत मात्र मला पुन्हा काही कारण सांगायचं नाही, हे सांगण्यासाठी आजचा मेळावा. पुन्हा मला कारण सांगायचं नाही, जे काय पाहिजे ते आता सांगायचं, निवडणुकीच्या वेळी कारण सांगायचं नाही. भाऊ तिकडून जरा जास्ती आलं म्हणून वांदे झालं असं सांगायचं नाही. आहे का 5 वर्षात दिसतोय का कधी कोण तुम्हाला? मागच्या निवडणुकीत उभा राहिलेला एक उमेदवार तुमच्याकडे आला कधी? मी म्हणतो अगदी ठीक आहे, मला 40% मतं पडली असतील, कुणाला 30% पडली, कुणाला 32% पडली, कुणाला 20% पडली. मी किमान 10 कामं केलं, समोरचं नियुक्त केलं पाहिजे का नाही? गावात मला 300 मतं पडली तेव्हा त्याला 200 पडले, 250 पडले. 250 मताचं काम कुठं आहे? मग काम राहिलं किमान एकदा तोंड तर दाखवायचं, मी होतो तुम्ही मला मदत केली, मी तुमचा उमेदवार होतो, एवढं तर किमान. ते कधी झालं नाही.
5 वर्षात कुणाचंही तोंड तुम्हाला दिसत नाही. कोण प्रत्येक 5 वर्षानं नवीन गडी येतो, नवीन उमेदवार येतो आणि आपल्या समोर मतं मागतो. आणि आपण पण लगेच सुरुवात झाली की आपण निघालो चाललो. फक्त का एकमेकाची जिरवायची म्हणून. विलास नाही उड्या मारते. बघू आता कसं करायचं. सगळं गडी भाया मागं सांगून विलासची जिंकली ठीक आहे, पण तुझी कुठे राहिली? तुझी डबल गेली. आणि ह्या जिरवा जिरवीच्या राजकारणात 50 वर्ष आपली जिरली, या तालुक्याची जिरली, या मातीची जिरली, त्या शेतकऱ्यांची जिरली. त्या जिरवा जिरवीचा जर आपण उद्योग केला नसता, जर आपण 5 वर्षात जो माणूस निवडून दिला त्या माणसाला हिशोब मागितला असता, 5 वर्ष झालं तू पाणी देतो म्हणला आणि माझ्या तालुक्यात माझ्या गावात पाणी आलं नाही. 5 वर्षापूर्वी माझ्या गावाला रस्ता देतो म्हणला, तो रस्ता आला नाही. आणि पुन्हा गावात आलं त्याच्या पेटाव लाग घालून जर घरी आलेला असता तर ही वेळ आली नसती. समोरचा मतदार राजा या लोकशाहीची शक्ती आहे. आणि जेव्हा तुम्ही मनात घेता तेव्हा तुम्ही काही करू शकता. तुमच्या मतामध्ये जी ताकद आहे, तुमच्या मतामध्ये जी शक्ती आहे, ते शक्ती एवढी आहे की भल्या भल्याला घरी बसवते. आपण बघितलं अख्खा देश माझ्या हाताखाली काँग्रेस मुक्त भारत करायला लागलेल्या मोदींची अवस्था 5 राज्यांना काय करून ठेवली. पूर्वेला उगवतो तो पश्चिमेला मावळत असतो. कधी सत्तेचा सूर्य कायम कुणाच्या डोक्यावर राहत नाही. जयकुमार गोरेचा राहणार आहे ना अन्य कुणाच्या राहणार आहे. पण जेव्हा सत्तेचा सूर्य तुमच्या डोक्यावर असतो तेव्हा सूर्याचा उपयोग करून लोकांची किती सेवा केली हा आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. ते तुम्ही केलं का? सत्ता येते जाते, पण आलेल्या सत्तेचा उपयोग तुम्ही तुमच्या माणसासाठी केला का? तुमच्या समाजासाठी केला का? तुमच्या लोकांसाठी केला का? या मातीसाठी केला का? इतर शेतकरी बांधवांसाठी केला का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा राहतो. पण मला हेच आपल्याला या निमित्ताने सांगायचे. आज मेळावा घेत असताना आपण विलास असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न करतात, ताकदीने मेळावा घेतात. आमच्या विरोधी पार्टीच्या लोकांच्याच म्हणणं असेल की आमदार 10 मोकळं देत असेल, कार्यक्रम घ्यायला लावत असेल. पण मला अभिमानानं सांगायचंय की आता हे 4था मेळावा आहे, पण 1ही रुपयाची प्रोसेस जयकुमार गोरेला लागली नाही. एवढे कार्यकर्ते सक्षमपणे कामाला लागले, ताकदीने कार्यक्रम घेतात. याच्या मागचं कारण असं आहे की एवढ्या कार्यकर्त्यांना ताकद, बळ, शक्ती मिळाली आणि ती भूमिका घेऊन ते काम करतात. पण मला आपल्याला या निमित्ताने हेच सांगायचं की आपण या सगळ्या गोष्टीचा ओळख केला पाहिजे, बारकाईने आपण तपासलं पाहिजे. आपण या गावामध्ये काम करतो, आपण भागामध्ये काम करतो, तो करत असताना चांगलं काय, खरं काय, खोटं काय याचं आपण तपासून घेतलं पाहिजे. अनेक लोकांनी अनेक विषय या ठिकाणी मांडले, पण हे मांडत असताना मला आपल्याला हेच सांगायचं की 3.5 वर्षापूर्वी हा जयकुमार गोरे आपल्या समोर आला. जे 3.5 वर्षात पाणी आणतो म्हणून आपल्या समोर आला. आणि आपण बघितलं की 3.5 वर्षात नाही 3.25 वर्षात खटाव तालुक्यात पाणी आलं आणि 4.25 वर्षात किरकसालच्या बोक्यातनं पाणी आलं. आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, नेमके मगाशी आपण रेस्ट हाऊस मध्ये होता, आज मी इथं आलो. प्रत्येक महिन्याला प्रत्येक 20 दिवसाला 25 दिवसाला एखाद्या दुसऱ्या गावामध्ये आपण पाणी घेऊन जातोय, नवीन एखाद्या दुसऱ्या गावामध्ये पाणी घेऊन जातोय, प्रत्येक गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवतोय. आज आम्ही पिंगळी तलावामध्ये, आज आता आपण जाऊन बघून आला तर पिंगळी तलावात आज मुरमुरीचं पाणी पिंगळी तलावात येते. ते पाणी दहिवडी गावासाठी, ते पाणी तिथनं वाघमोडेवाडीसाठी, ते पाणी तिथनं पिंगळीसाठी, ते तिथनं पाणी गोंदवलेचा जो राहिलेला भाग आहे त्या गोंदवल्यासाठी, ते पाण्याचा उपयोग त्या भागाच्या पिंगळी म्हणजे वरच्या पिंगळीसाठी, त्या भागासाठी पिण्याच्या, त्या पाण्याचा शेती पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा उपयोग. आपली भावना त्या निमित्तानं हीच आहे. मग अशी एमके भाऊनी बोलताना सांगितलं की भाऊ या भागाच्या लोकांची ती भावना आहे, आमची भावना आहे आणि या भागाला पाणी कधी येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शशी मगाशी भाषण करताना तेच सांगत होते, मगाशी सरपंच बोलताना मगाशी तेच सांगत होते. त्यांनी आपली भूमिका बोलत असताना तीच मांडली, भाऊ त्या भागातनं केनालचं पाणी जाते, आमचं काय. मला अभिमान आहे, आज जवळजवळ 90 गावामध्ये, मतदारसंघातल्या 90 गावामध्ये आज केनालचं पाणी वाहते. ज्या गावातला संभुकेळ आपण बघितलं, निम गाव मुंबईत असतं, प्रत्येक घरातला एखादा दुसरा मुलगा मुंबईत असतो. मुंबईत जाऊन काय काम करतो, काय करतो मुंबईत जाऊन?
कलर काम जेव्हा कधी माझी मुंबईत गाडी जाते ना, प्रत्येक चौकात गाडी उभी राहायचा अवकाश 2-4 पोरं माझ्याकडे येतात. कोण म्हणतो भाऊ मी समुद्रचा आहे, कोणतो भाऊ मी धुळदेवचा आहे, कोण म्हणतो भाऊ मी हिंगणीचा आहे, कोण म्हणतो मी करंदीचा आहे, कोण म्हणतो मी उजगावचा आहे. काय रे बाबा इथं काय करतोय? काय आपलंच काम चाललंय. हे आपलंच काम चाललंय आणि ते लोंबकावतो ते आपलाच घडी आहे. काय परिस्थिती आपली. त्या शेतकरी बांधवाचा मुलगा ज्याच्या खाते 7 बारा उतार्यावर 10 एकर 15 एकर 12 एकर शेती आहे, तो शेतकऱ्याचा आमचा पोरगा ज्याला 2 गुंठ जमीन नाही त्याच्या घराला कलर करतोय. ज्याला 2 गुंठ जमीन नाही त्याच्या घराला माझा शेतकऱ्याचा पोरगा कलर करतोय. काय कारण? 3 एकराचा बारामतीचा फलटणचा कराडचा कोल्हापूरचा 3 एकराचा बागायतदार पोरगा बागायतदार घरी दारापुढे गाडी 4 चाकी बुलेट कांजी टोपी समोर घालून टकाटक बंगल्याच्या समोर असतो. 3 एकर शेती जरी पाण्याची शेती असली तर शेत असतो आणि पोरगी जाताना धावे तपासतो आहे का नाही बरा आहे का नाही बरा. पण 12, 15, 20, 25 एकराचा आमचा घरी पेंटिंगला जातो. पगार किती तर 250 रुपये 300 रुपये 350 रुपये 350 रुपये. आतापर्यंत मग पडेल आता होईल का काय होईल. अगदी इच्छा झाली नवीन झालं तर बायकोला घेऊन जाऊ शकत नाही का? 5-10 हजाराचं खोलीच मिळत नाही भाड्यानं. ही सगळी परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर आहे. हो मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. ज्या गावात आज पाणी आपण बघतोय त्या गावामध्ये आपण जाऊन चौकशी करा. कळंबी म्हणून एक गाव आहे, ज्या कळंबीतनं 350 मुलं पेंटिंग मध्ये काम करत होती. किती? 350 मुलं. त्या गावात उरमुडीचं पाणी यायच्या अगोदर 50 एकर ऊस नव्हता. किती? 50 एकर सुद्धा ऊस नव्हता. लावला तर येईल करायची गॅरंटी नव्हती. आज भाऊ 1250 एकर ऊस त्या गावात आहे. किती एकर? 1250 एकर ऊस. आणि 350 मुलं ज्या गावातलं पेंटिंग मध्ये जात होती ती संख्या आता 50 वर आली. किती वर आली? 50 वर आली. स्वतःच्या शेतात काम करतो. 3-3, 4-4, 5-5 एकर ऊस आहे आणि वर्षाला 3-3, 4-4 लाख रुपये स्वतःच्या शेतात घाऊन काम करून ताकदीने मिळवतो. ही परिस्थिती आज निर्माण झाली. फक्त आमच्या सगळ्याचं दुखणं काय आहे तर पाणी हेच दुखणं आहे. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण दुष्काळात कधी बाहेर पडू शकत नाही. कायम आम्हाला मागासलेली दुष्काळी भागातली सगळी म्हणून आपल्याला हिनवतात. ही परिस्थिती आज बघतो. त्या भागात गोपूरचा कारखाना उभा राहिला. गोपूरचा कारखाना उभा राहत असताना उभा करावा का न करावा अशा पद्धतीची परिस्थिती होती. आता तुझा ऊस घे का माझा ऊस घे आपल्यातच भांडणं लागतात. माझा ऊस घालायचा का तुझा भाऊ ही टोळी द्या तिथं टोळी द्या. ऊसाच्या टोळ्या मागायला आता माझ्याकडे माणसं यायला लागली. अगोदर पिण्याच्या पाण्याला येत होती, आता ऊसाच्या टोळ्या मागायला माझ्याकडे. सकाळी उठलं की 2-4 गावातली माणसं आहेत. भाऊ टोळी देत आहे का नाही आमचं भाग वाढून चाललं. ही परिस्थिती निर्माण झाली. गोपूरचा कारखाना आज आपण बघतो त्या कारखान्याला ऊस कमी पडत नाही. इथं राजेवाडीचा कारखाना झाला त्या कारखान्याला आपल्या भागात ऊस जातो. आता त्या माझ्याच मतदारसंघामध्ये त्रिमणीच्या माळाव कारखाना उभा राहिला. आता त्याच भागामध्ये पलीकडे पडलेल्या कारखान्याचं काम संपत आले आणि आता पिंगळीच्या कारखान्याचं कर्ज मंजूर झाले. मान खटावमध्ये 5 साखर कारखाने येणारे 1 वर्षात उभे राहतात. किती? 5. एक कारखाना 100, 125, 150 कोटीचा कारखाना. जर या भागात त्याला विश्वास आला नसता ना, सगळे माझ्या विरोधात आहेत. कारखाना टाकण्याला घडी सगळं माझ्या विरोधात आहेत. त्याने विचार मला छाताला हात ठेवून एकदा जयकुमार गोरेने पाणी आणलं नसतं नट लावला असता का? नट एक नट बाकी कारखाना तर सोडूनच दे. ज्यांना मनाच्या लाज वाटू दे किमान गोऱ्यामुळे माझा कारखाना येतो उभा राहतो. जाऊ दे मत देण्याचं देऊ नको काय विषय नाही माझा. भाऊ लायसन्स सगळ्यांनी आधी घेऊन ठेवली. आतापर्यंत माझाही कारखाना उभा राहिला असता. अनेक प्रयत्न केले पण सोडू नका, काळजी करू नका. 5 दिवस लावणार नाही. बसला नियमात तर ठीक आहे, नाही बसला तर ठीक आहे, पण काही करून कारखाना उभा करणार आता 1 वर्षाचाच कारखाना.
ते करू, पण तो कारखाना उभा करत असताना माझ्या संमुखेमध्ये ऊस पिकला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. या भागातल्या 32 गावाचा जो विषय आहे, उत्तर मानचा जो विषय आहे, त्या भागात पाणी आलं पाहिजे, या भागातनं कॅनल व्हायला पाहिजे, या भागातल्या तालुक्यातली इंच न इंच शेती पाण्याखाली आली पाहिजे, ही भूमिका घेऊन काम करायचं. दक्षिण भाग माझा आहे, पूर्व भाग माझा आहे, उत्तर भाग कुणाचा, या भागात सुद्धा पाणी आलं पाहिजे. कदाचित या भागात राज्य करणाऱ्या नेत्यानं जर प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली असती, प्रामाणिकपणे वागले असते, तर ही वेळ भावाली नसती. किमान 16 गावांना जे 0.6 TMC पाणी धोंबलकोलीचं होतं, 16 गावांना पाणी होतं, ते पाणी जर का रामराजेला दिलं असतं, रामराजेचं काय चुकलं नाही. त्याला वाटलं त्याच्या भागाला पाणी मिळावं म्हणून त्यांनी विनंती केली, त्यांनी म्हणून आग्रह केला, म्हणून त्यानं ताकद लावली. ते पाणी त्या भागासाठी, आपल्या भागाचं मान तालुक्याचं पाणी 0.6 TMC पाणी त्यानं आपल्यासाठी घेतलं. पण ज्या नेत्याच्या गावाला पाणी येणार होतं, त्या नेत्याने ते पाणी देण्यासाठी एनओसी तात्या जिवंत असताना माझा हा आरोप होता. तात्या वरतून बघत असतील, आजही माझा तोच आरोप आहे. आता त्यासाठी रडत बसायचं काही कारण नाही. पण जर तात्याने ती चूक केली नसती आणि ते पाणी जर फलटणला दिलं असतं, तर आज संमुखेमध्ये पाणी वाहताना आपण बघितलं असतं. खरी वास्तविक परिस्थिती आहे. या भागातल्या 16 गावामध्ये पाणी वाहताना आपण बघितलं असतं. स्वतःच्या गावाचं पाणी, स्वतःच्या शेताचं पाणी जो दुसऱ्याला देतोय, त्याच्या बदल्यात खारघरमध्ये 2 एकर जमीन घेतो. त्या जमिनीची किंमत काय माहितीये का? एकराला, गुंठ्याला 2.5 कोटी, एकराला 9. किती? गुंठ्याला 2.5 कोटी आणि एकराला 100 कोटी. 2 एकराची किंमत किती झाली? 200 कोटी. आता मला बाकी काय करू नका. तुम्ही 40 वर्ष राज्य केलं की एकदा 2 एकर जमीन विका, 200 कोटी आणा, आमचं गेलेलं पाणी आम्हाला परत द्या, बस. बाकी काय करू नका. तिथं शाळा बांधायची झाली नाही, जमीन भाड्याने दिली. आता भाडं किती आहे सांगू का? जर मी काय खोटं बोलत असलो तरी त्यांचं आहेच माणूस, त्यांनी बोलावं, सांगावं. पण त्या विषयावर मला जायचं नाही. ठीक आहे, त्यांनी चुकले म्हणून परमेश्वरानं त्यांना घरी बसवलं, जनतेनं त्याला घरी बसवलं. दगडाला आमदार करतो म्हणणारा घरी माझ्यासारख्या सामान्य पोरानं पाडले. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा. 2 वेळा विधानसभेला. पहिल्या वेळी 4,000, दुसऱ्या वेळी 25 त्या गणाला पाडला आमच्या. पण त्यांना पाडलं होतं 40,000. जिल्हा बँकेला परिस्थिती ती आली. ही परिस्थिती का आली? तर ती वेळ आला. आपण लोकांची माने सेवा केली असती तर लोकांनी आपल्याला ताकद, बळ, शक्ती दिली असती. पण मी इथे जाताना आपल्याला हे सांगून जातो, कोण काय म्हणतंय, लोकसभेला कोण उभा राहील, सचिन महाराजपासून खूप गोष्टी सांगितल्या. आता त्या विषयावर मला बोलायचं. आपलं मत तेच माझं मत आहे. पण हे सगळं काय होईल, लोकसभेला कोण उभा राहील, विधानसभेचा विषय आपल्या समोर आहे. पण हे सगळं होत असताना आपली पार्टी मजबूत असली पाहिजे, आपली ताकद अबाधित असली पाहिजे, गावागावातली आपली शक्ती मजबूत असली पाहिजे. लोक कुणाला नमस्कार घालतात? लोक ताकदीला नमस्कार घालतात, लोक शक्तीला नमस्कार घालतात. आणि जेव्हा आपण ताकदीनं, शक्तीने एकत्र येऊन आपण गावात आपली शक्ती संघटित ठेवतो, तेव्हा अनेक लोक येऊन आपल्याला नमस्कार घालतील. त्यामुळे शशी, पहिलं आपण मजबूत झालो की बाकीची चिंता करू नका. कोण इकडचा साहेब आला का, तिकडचा दादा आला का, तिकडचं बारामतीचं कोण आलं काय, फिकीर करायची गरज नाही. आपण आपली बाजू मजबूत असायला पाहिजे. आजही कोणाला बारामती वाटत नाही मी आमदार हो, फलटणवाल्याला वाटत नाही मी आमदार हो, हातरूजवाल्याला वाटत नाही मी आमदार हो. तर त्यांच्या मेहरबानी मला आमदार व्हायचंच नाही. पहिला विषय सांगतो. आघाडी झाली, आघाडी नाही झाली, कोण म्हणला आणि कोण नाही म्हटला, तरी सुद्धा आपल्याला आपली लढाई करायची. तरी सुद्धा आपल्याला आपली लढाई करायची. त्यांनाही माहिती आहे का? तो खाजगी कधी म्हणतो अजून काय 10-15 वर्ष आमदार झाले, आमच्यात काय मिळेल नाही. मिळेल राहील कसं? तुमचं रक्त जर O पॉझिटिव्ह असेल, बरोबर, तर तुम्हाला कुठलं लागतं? O पॉझिटिव्ह तुमच्या बॉडीत जाईल ना. त्यांचं रक्त कसं
आता वेगवेगळ्या रक्त गटाचं कधी एकत्र आलं तर काय होतं माहितीये, अंगात दुसऱ्या रक्त गटाचं रक्त बॉडी घेतच नाही. पण ह्याला कोणी एकमेकाला घेत नाही, तुम्ही चिंता करू नका. असं कधी एकत्र आलं नाही, ज्याचं कधीच होणार नाही, कधीच नाही. फक्त एकत्र येण्याचं कारण काय, हेतू स्वच्छ नाही. मान तालुक्याचा विकास झाला पाहिजे, खंडवा तालुक्याचा विकास झाला पाहिजे, इथं पाणी आलं पाहिजे, इथं कारखाना झाला पाहिजे, इथे एमआयडीसी झाली पाहिजे, हा उद्देश येण्याचा नाही. फक्त जयकुमार गोरेला पाहायचं म्हणून एकत्र आलं का? जयकुमार गोरे बऱ्या गोष्टी तुमच्या काय करत अडचण काय? जयकुमार गोरे काय काम करा ना. संपुगेटला मंडप बांधला नाही, मारुतीचा संपुगेटला रस्ता केला नाही, इथं पेविंग टाकलं नाही, रस्ता केला नाही, बंधारा बांधलं नाही. काय अडचण काय? तुम्ही काय केले एकदा तर सांगा ना. या संपुगेटात तुमचं काम काय? इथल्या राष्ट्रवादीच्या माझ्या सहकारी मित्रांना माझी एकच विनंती आहे, एकदा तुमच्या नेत्याला तुम्हालाही प्रश्न विचारा की आपण गावासाठी काय केलंय. गावातली 40%, 50%, 51% मतं आपण घेतो, पण आपण गावात काय केलंय एकदा सांगा. बापू एकदा विचारलं पाहिजे ना. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्या गावातले होते, काय काम केले गावात एकदा विचारलं पाहिजे. सभापती आपल्या गावाच्या गटासाठी एकदा काय काम केलं विचारलं पाहिजे. शशीभाऊ आता तर रोज साहेब तिकडे साहित्य खाली, साहेब हेत्या, साहेबीन हेत्या, छोट्या साहेबीन हेत्या. आपण गावात केलं काय सांगा का नाही. 5,000 बागायत केलं. ती मी केव्हा गेलं, त्यांच्यातलं पाणी गेलं तेव्हा केलं. मला काय कळतच काय. जेव्हा खरंच उमेद होती, जेव्हा खरंच ताकद होती, जेव्हा खरंच शक्ती होती, तेव्हा काहीच नाही केलं. 5 जिल्हे भावताब्यात होते, 5 जिल्हे, आणि या 5 जिल्ह्यामध्ये किमान 5,000 कारखाने. किती छोटे मोठे एमआयडीसी सगळे कारखाने काढले तर 5,000 आहेत. आणि आयुक्तांनी सांगितलं, आयुक्त म्हणला तर एका कारखान्यात 2-5 पोरं अशीच जातील, अशीच आयुक्ताचा निरोप आलाय म्हणून कामाला लागतील, अशी परिस्थिती होती. जर डोक्यात आणलं असतं, मनात घेतलं असतं तर 2-5,000 माणसं या तालुक्यातली कामाला लागली असते. पण कामाला पोरं लागली पाहिजे, रोजगार मेळावा घेतला पाहिजे. हे कधी आठवलं? कधी आठवलं? सगळं संपल्यावर आता म्हणे रोजगार मेळावा घ्यायचा, आता म्हणे आरोग्य मेळावा घ्यायचा, आता म्हणे ग्रीन मान करायचंय, ग्रीन मान, आता म्हणे गट शेती करायचंय, गट शेती. तर ग्रीन मान करणार, आता म्हणे झाडं लावल्यावर पाऊस पडणार. आता मला सांगा, झाड लावलं, ते झाड उगवलं, पाऊस पडला का नाही माहिती नाही, अगदी मोठं झालं आणि त्यानं वारा आणलं आणि पाऊस पडला, यातली किती वेळा माणसं मरतील. त्याचा पुढे झाड बघायचं, काही सांगायचं, काही बोलायचं, म्हणून झाडं लावली. त्या झाडाने येतं, मलाही माहिती आहे झाडाला पाऊस पडतो, पण झाडं कुठं तर शाळेत. त्या सगळ्या गोष्टी मला बोलायचं नाही, ठीक आहे, वेळ आल्यानंतर बोलेल. अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी विषयावर मी बोलत. पण मी आज आपल्याला एवढं सांगण्यासाठी आलो की या भागातला पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा. बहुत मी शब्द देतोय आज, 3.5 वर्षात मी सांगितलं होतं की माझ्या तालुक्यात पाणी घेऊन नाही आलं तर आमदारकी लढवणार नाही, आमदारकीचा राजीनामा देईन, हा माझा शब्द होता. आणि आज हा जयकुमार गोरे शंभू महादेवाच्या साक्षीने सांगतोय, जर या पंचवार्षिकला जयकुमार गोरेचं सरकार आलं आणि जर 5 वर्षात या भागाला पाणी नाही दिलं तर विधानसभेची निवडणूक पुन्हा लढणार नाही. हे आजच सांगून जातोय, हे आजच सांगून जातोय तुम्हाला. अनेक कधी येतोय, मायनीचं कधी येतोय, वरपुड्याचं कुत्र येतोय इकडं. तुम्हाला माहितीये का, भाडव्याचे कुत्र्याचे तारंबा. दुसरे एक असते, गावात जत्रा असते की असते, जिथं जत्रा तिथं कुत्रा. कुठं हारू गावते का, तुकडा गावते का, हे सगळं जिथं जत्रा तिथं कुत्रा, आणि जिथं सत्ता तिथं वरकुड्याचा कुत्रा.
किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत किंवा भाजपा किंवा काँग्रेसमध्ये आता मला कळत नाही. आता मला आमचं सरकार आहे. तू नव्हता तेव्हा पक्षात तेव्हा ते सरकार आहे, आमचं सरकार आहे. हे दोन्ही कधी फिरतात का नाही भाजपचं? एक मायनीचं रत्नावर फिरते आणि एक इकडचं फिरते पुढ्याच. विधानसभेच्या निवडणुकीत कुठं कुठं होते? एक विधानसभेला उभं राहिलं होतं आणि एक रस्त्याचं काम राष्ट्रवादीचं काम करत होतं. आणि म्हणून आमचं सरकार आहे. मी अनेकदा सांगितलं, पत्रकार बातम्या आमच्या इथं आहेत, इथं सरकार फक्त या पकड्याचं आहे. हे म्हणेन तेव्हाच पाणी येतं, हे म्हणेन तेव्हाच रस्ता होतो, हे म्हणेन तेव्हाच इथं होतं. वर कुणाचं सत्ता असली तर जयकुमार गोरेची मान खटावमध्ये सत्ता, ही भूमिका ठेवून बघितली. मसवडमध्ये उदाहरण घेतलं, जयकुमार गोरेची सत्ता गेल्यावर काय केलं? पत्रकार बंधू कितव्या दिवशी पाणी पितं सांगा, दोघांनी सांगा. कितव्या दिवशी पाणी पितात तुम्हीच सांगा, मी काय बोलत नाही. 9व्या दिवशी पाणी पितो आमचं पत्रकार बांधव. परिस्थिती आलं, सत्ता गेल्यानंतर लक्षात येतं पंचायत समितीला सुद्धा जे घडलं ते भाऊ चांगलंच झालं. आमच्या कार्यकर्त्यांना म्हणतो मेंटलला कादे येते, म्हणजे मेंटलला कादे आली की पिन करायला लागते आणि पिन केल्याशिवाय कादे निघत नाही. आता ते आपल्याला पंचायत समितीला आपल्याला पिनच केली आणि समोरच्याने केली होती. त्यांनी सांगितलं की तुमच्यावर कादे आली, आता कादे काढायला काळजी काढली आता. तेव्हा आता ताकदीनं शक्तीनं पुन्हा एकदा आपल्याला पुढे जायचंय. आणि या निमित्ताने मी हेच सांगण्यासाठी मेळावा घेतोय. आजच तुम्हाला सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय, गावातलं जे काय काम राहिलं असेल ते उद्या या, परवा या, 13 या, 8 दिवसांनी या, महिन्याने या, पण गावात जे काय काम राहिलं असेल ते करून घ्यायचं. विधानसभेच्या निवडणुकीत मी जेव्हा गावात येऊन तेव्हा मला सांगायचं नाही हे काम राहिलंय. जो जो शब्द लिहिला होता तो सगळा शब्द पूर्ण करून जायचा आहे. एखादा शब्द राहिला तर लोकांची माफी मागेन. गावात जाऊन 10 कामं सांगितली होती, 8 झाल्या, 2 कामं मी पुढच्या वेळी करीन, मी लोकांच्या पुढे जाऊन सांगेन. पण तुम्ही गावाच्या कामात कुठं कमी पडू नका. मी कुठं तुमच्या सेवेत कमी पडणार नाही, मी तुम्हाला कुठं ताकद देताना कमी पडणार नाही. त्यामुळे अशी बाजारभूमी अनेक येतात, त्यांच्या मिटिंगला बसू नका बघा. फलटणचा कधी आला तर त्याला तो पायताना हल्ला पाहिजे. आणि खास करून पलीकडच्या पूर्वेच्या भागात भाऊ पश्चिमेच्या भागात नाही हल्ला तर चालेल, पण तुमच्या 16 गावांतर हल्ला पाहिजे. त्यात तुमचं गाव आहे. त्या गावात येताना त्याचं फटाकला वाटत मला कळतच नाही काय का फटाकला वाटायचं. तुमचे कपडे काढले म्हणून, तुमचं पाणी नेलं म्हणून, तुम्हाला उघड्या बांधलं म्हणून, कशासाठी फटाकला वाजवतात? आणि ही आता कधी येतात इथून मिटिंगला घेतात. 4.5 वर्ष झाली भाजपची सत्ता आहे. किती वर्ष झाली? 4.5 वर्ष झालं भाजपची सत्ता आहे. आणि आता जायचं दिवस आलं म्हणतात ना. आता पंताला लागले गडी. आता म्हणतात पाणी पाहिजे का, पाणी पाहिजे का, पाणी. 4.5 वर्ष कुठे घेतला पाणी द्यायला? 4.5 वर्षात कधी आठवलं नाही संभुकेल मध्ये पाणी आलं पाहिजे, भालोडीत पाणी आलं पाहिजे, माडीत पाणी आलं पाहिजे. आता म्हणे पाणी झिहेकाटापूर मध्ये पाणी येणार भाऊ. आधी झिहेकाटापूर मध्ये आण ना बाबा. आज सकाळी कार्यक्रम होता, नितीन बानगडे होते, रामदास कदम होते, शशिकांत शिंदे होते, बाबा पण होते. साहेब कार्यक्रमात मी सांगितलं 282 कोटी रुपये जयकुमार गोरे बाबा मुख्यमंत्री असताना आणले, त्याच्यावर 1 रुपया या भादराने आणला नाही. शब्द नाही करू शकला एक सुद्धा. 1 रुपयाची तरतूद केली नाही. त्या झिहेकाटापूरचं पाणी माझ्या आंध्री धरणात सोडूनच तुम्हाला द्यायला लागेल. दुसरा कुठलाही मार्ग आपल्या पुढे आता राहिलेला नाही. तेव्हा आंध्री धरण माझ्याच ताब्यात आहे, चिंता करू नका. इकडे तिकडे गेला तर धरणातलं पाणी नाही उचलू देणार. तेव्हा ते सगळ्यात महत्वाचा आपला विषय आहे. हे सांगण्यासाठी आजच्या वास्तविक पातळी मेळाव्याची गरज आपल्याला भासली. हा मेळावा आपण त्यावेळेसाठी घेतला. पण पुन्हा एकदा माझ्या स्टेजवरच्या सगळ्या सहकार्याला मला हेच सांगायचं, गाफील राहू नका. कदाचित लोकसभेवर विधानसभेची निवडणूक लागते का माहिती नाही, पण आपण कायम शशिभाऊ खट्ट असलं पाहिजे. आणि मला अभिमान आहे ज्या तालुक्यात मी आमदार आहे. जातीपातीचा विषय सोडून कर्तृत्वाला जात आडवी येत नाही, पण मला अभिमान आहे ज्या तालुक्यात मी आमदार आहे त्या तालुक्यात माझं 10-12 हजारच मतदान आहे.
माझ्या समाजाचं 10-12 मतदान आहे. मी आमदार तुमच्या सगळ्यांचा आहे, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीचा आहे. मला त्या मराठा समाजाचा अभिमान आहे, मला धनगर समाजाचा अभिमान आहे, मला तालुक्याच्या जनतेचा अभिमान आहे की त्यांनी मला आमदार केले, त्यांनी मला शक्ती दिली, त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादात मी उतराय व्हायचा मनापासूनचा प्रयत्न जयकुमार करतो. म्हणून त्या ताकदीनं त्यांनी काय भूमिका घेतली, कुणी बोलायचं कुणी नाही बोलायचं